माझ्या बहिणीला मी बनवलेली पनीरची भाजी खूप आवडते. ती बोलते की तुझ्यासारखी क्रीमी आणि रिच होतच नाही माझ्याकडून. तर काय करते मी माहिती आहे का, मीडियम साईजचे कांदे घेते आणि 2 टोमॅटो, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि एक 7-8 काजू ना छान मस्त मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवर ना असं परतून घ्यायचं. एक 10 मिनटं लागतात. छान सोनेरी रंग येईपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायचं. आता हे थंड करून बारीक प्युरी वाटून घ्यायची. दुसऱ्या कढईमध्ये मी तेल टाकलं, थोडंसं बटर पण टाकू शकता. काही खडे मसाले टाकले. खडे मसाले आपण तेलात परतवताना ना आपलं गॅसची फ्लेम ना पूर्ण मंदच असावी, म्हणजे त्या पूर्ण अर्क मसाल्यांचा तेलात उतरतो. आता बाकीचे मसाले पण मी तेलातच परतून घेतलेत. हळद टाकले अर्धी चमचा, त्यानंतर पावभाजी मसाला टाकला आणि पनीर मसाला थोडा टाकला. कलरसाठी छान काश्मीरी लाल मिरची टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकलं. आता मीठ मी इथंच टाकलं कारण किती भाजी करायची आहे हे मला याचा अंदाज आहे, त्यामुळे यातच टाकलं. आपण जी प्युरी वाटून घेतली होती ना, कांदा, टोमॅटो, काजूची थोडीशी पेस्ट, हे सगळे त्यामध्ये ओतायचे आणि सतत हलवत राहायचं. बघू शकता तुम्ही कलर काय मस्त आला आहे. आणि मी कमीत कमी तेलामध्ये सगळ्या भाज्या बनवत असते, तेलाचा जास्त वापर करत नाही. आता तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे ना, मी आता त्या भांड्यातच थोडंसं पाणी घालून मस्त ओतून दिलं, म्हणजे मसाला वाया जायला नको. आता हे आपल्याला 1-2 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडला मी शेवयाची खीर पण करत होती, कारण श्रावण सोमवार होता त्यामुळे. तर आता 2 ते 3 मिनटं आपली झालेली आहेत आणि भाजीला छान उकळी आली आणि परत थोडासा थिकनेसपणा पण वाढतो. आता या ठिकाणी काय करते मी माहिती आहे का, जेव्हा मी ग्रेव्ही शिजवून घेते ना, ग्रेव्ही शिजवून झाल्यानंतर पनीर टाकत असते. आधीच मी पनीर शॅलो फ्राय करून घेतलं होतं आणि थंड पाण्यात भिजत ठेवलं होतं. आता वरतून मी पनीर टाकल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनटं हार्डली मी गॅस चालू ठेवते आणि नंतर गॅस बंद करते. कारण आपलं ना पनीर रबरसारखं नाही होत, छान मोकळं आणि आपण पनीर खातो असं वाटतं. नाहीतर मग जास्त वेळा आपण शिजवलं ना भाजीमध्ये तर ते थोडंसं ताणतं. आता वरतून मी फ्रेश क्रीम टाकली. आता फ्रेश क्रीम ही घरातलीच आहे, दुधावरची साय. बघू शकताय काय सुंदर कलर आला आहे आणि वरतून थोडीशी चिमटभर ना तुम्ही साखर टाकू शकता. यामुळे मसाल्यांची चव ना बॅलन्स राहते आणि भाजीला एक वेगळी चव येते. आता तुम्ही ह्या भाजीला 10 पैकी किती मार्क्स द्याल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक आणि शेअर नक्की करा. बाय.